नमस्कार. आज आपल्या स्टुडिओमध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित झालेले आपल्या कार्यालयाला भेट दिलेले आहे. भाऊ नमस्कार. नमस्कार. आज आपण त्यांची मुलाखत घेत आहोत. मराठा समाजासाठी महाराष्ट्र शासनाने अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलं आणि त्या स्थापनेपासून आतापर्यंत कशा प्रकारे मराठा समाजातील युवकांचा उद्धार झाला, कशा प्रकारे बेरोजगारी कमी होऊन ते उद्योगधंद्यामध्ये उतरले, व्यवसायात उतरले. सर, सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या वडिलांनी स्वर्गीय अण्णासाहेबजी पाटील यांनी जे एक रोपटं लावलं होतं, ते रोपटं म्हणजे अखिल भारतीय मराठा महासंघाची सर्वप्रथम महाराष्ट्राने स्थापना केली. त्याच्या अगोदर कोणत्या संघटना वगैरे काही नव्हत्या. अण्णासाहेब पाटलांनी ज्यावेळेस अखिल भारतीय मराठा महासंघाची स्थापना केली, आज त्याच रोपट्याचं रूपांतर खूप मोठ्या वटवृक्षामध्ये झालेले आहे आणि आज त्यांचे सुपुत्र नरेंद्रजी अण्णासाहेब पाटील हे आपल्या कार्यालयामध्ये मुलाखतीसाठी आलेले आहेत. सर, ज्या वेळेस अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली, त्यावेळेस महाराष्ट्र शासनाचा काय उद्देश होता ही स्थापना करण्यासाठी? सर्वप्रथम मी युवा क्रांती डिजिटल मीडिया या चॅनलच्या माध्यमातून बुलढाणा जिल्हा, त्याचबरोबर खामगाव, शेगाव या परिसरातील बरेचसे सामाजिक चळवळीतले विषय या चॅनलच्या माध्यमातून घेतले जातात, त्यांना न्याय मिळवून दिला जातो. म्हणून या चॅनलचे सर्वश्री आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मी शुभेच्छा देतो. खरं म्हणजे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना भारतीय जनता पक्षाने शिवसेनेच्या काळात झाली. 95 ते 99च्या काळामध्ये स्वर्गीय मनोहर जोशी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री, आणि यामध्ये सगळ्यात जास्त पुढाकार घेतला होता त्यावेळेला मराठा महासंघाचे अध्यक्ष किसनराव वरखिंडे साहेब, त्याचबरोबर स्वर्गीय विनायकराव मेटे साहेब. त्यावेळामध्ये ज्यावेळेला हे महामंडळ स्थापन झालं, त्यावेळेला ह्या महामंडळाची व्याख्या खूप स्पष्ट होती आणि इतर महामंडळाला जसा निधी दिला जातो तसाच निधी आणि तशाच योजना होत्या की वीज भांडवलाकरिता हे महामंडळ होतं. कालांतराने 99च्या नंतर सत्तांतर झालं आणि हे महामंडळ पद्धतशीरपणे दुर्लक्ष करण्यात आलं. मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन, कोपर्डी घटना घडल्यानंतर ज्यावेळेला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी 52 मुखमोर्चे आणि त्यावेळेला या मुखमोर्चांच्याकडनं एक शेवटचा मोठा मोर्चा मुंबईचा ज्या वेळेला अस्तित्वात आला, त्यावेळेला काही निवेदनं देण्यात आली आणि त्या निवेदनामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ आणि ह्या महामंडळाची पुनर्रचना करण्यात आली. खरं म्हणजे आपण पाहिलं की महामंडळ म्हटलं की मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार, यदाकदाचित राजकारणामध्ये पक्षपात हा सगळा प्रकार होत होता आणि म्हणून महामंडळ खऱ्या समाजापर्यंत पोचले जात नव्हते. म्हणून मुद्दामून देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी या महामंडळाची रचना बदलली आणि हा महामंडळ कुठेतरी फक्त सबसिडी देण्यापुरतं मर्यादित नसून व्यवसायाच्या निमित्ताने मराठा समाजाला बँकेमधून कर्ज आणि घेतलेल्या कर्जावरचं व्याज दरमहा या ठिकाणी महामंडळ देईल, या चांगल्या संकल्पनेतून त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यावेळेला सुरुवात केली. सर, आता आपण सांगितल्याप्रमाणे कोपर्डीचं जे प्रकरण घडलं, त्यानंतर जे मराठा समाजाचे मुख्य मोर्चे निघले, नंतर शेवटचा आपण सांगितल्याप्रमाणे शेवटचा जो मोर्चा निघाला मुंबईमध्ये की मुंबईच्या 4 दिशा आपण रस्ते पॅक करणार होतो, तर त्यावेळेस शासन कुठेतरी घाबरलं. कारण मुख्य मोर्चे शांततेत चालले होते, पण ज्यावेळेस मुंबई जाम करायचा आपल्या मराठा समाज बांधवांनी प्रयत्न केला, त्यावेळेस शासनाला कुठेतरी जाग आली आणि शासनाने तिथून खास आपल्या मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. मी थोडं पुन्हा एकदा मागे जातो. जसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे 1999 नंतर जे काँग्रेसचं सरकार आलं, त्या सरकारने खरं दुर्लक्ष केलं असं मलाही वाटतं आणि आपल्या समाज बांधवांना पण त्या प्रकारे वाटतं. कारण की सर, आपण जर बघितलं
कोपर्डी प्रकरणाच्या अगोदरचा भाग, तर मराठा समाजाला विशेष महत्व दिले जात नव्हते. विशेष म्हणजे या राज्यामध्ये मराठा समाजाचे सर्वात जास्त मंत्री मुख्यमंत्री होऊन गेलेले आहेत, परंतु त्यांनी विशेष असं मराठा समाजासाठी काही कर्तृत्व केल्यासारखं जाणवत नाही. कारण आपण आज जर मराठा समाजाची आर्थिक परिस्थिती बघितली तर ती खूप चांगली नाहीये. साधारणतः एक आपल्या समाजामध्ये 10 ते 15% जर समाज जर सोडला कधी, तर बहुतांश समाज हा अतिशय गरीब आहे. 50%च्या खाली तर आपण एकदमच दुर्बल घटकामध्ये येऊ लागलो. अतिशय त्यांची परिस्थिती एकदमच डाऊन आहे. त्यामुळे ते शिक्षणापासून वंचित राहत आहे, शिक्षण पूर्ण घेऊ शकत नाही. त्याच्यासाठी जे मूक मोर्चानंतर जे आरक्षणामध्ये जे रूपांतर झालं मूक मोर्चानंतर, मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून, जी आपण महाराष्ट्र शासनाला या भारत सरकारची ताकद दाखवली मोर्चाच्या माध्यमातून, तिथून कुठंतरी मराठा समाजाचं महत्व ह्या महाराष्ट्राला कळायला लागलं. या सरकारला कळायला लागलं की खरंच मराठा समाज हा आपल्या महाराष्ट्राने 35% आहे. आपण यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आतापर्यंत दुर्लक्ष केलं हे मराठा समाजाने सहन केलं, पण याच्यानंतर दुर्लक्ष जर केलं कधी तर कदाचित आपल्या पक्षाचं म्हणा किंवा आपल्या पार्टीचं नुकसान होऊ शकतं. त्या अनुषंगाने ज्यावेळेस देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री झाले, तिथून कुठेतरी मराठा समाजाला न्याय द्यायचा प्रयत्न चालू झाला आणि सारथी योजना असतील, आर्थिक विकास महामंडळ असतील, अशा बऱ्याचशा सुविधा आपल्या या महाराष्ट्र सरकारने चालू केल्या. काय वाटतं सर तुम्हाला याच्यावर? खरी गोष्ट आहे, वस्तुस्थिती आहे की 1980 पासूनचा मराठा समाजाला आर्थिक निकषावरील आरक्षण मिळावं हा लढा कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटलांनी सुरू केला. यामध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाची स्थापना त्या ठिकाणी झाली. महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये आणि खास करून मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या दौरे करण्यात आले. मला आज दिवसभरामध्ये प्रवासामध्ये काही मंडळी भेटली की ज्यांनी खूप चांगला उल्लेख केला की वडील ज्या वेळेला 1980 आणि 82च्या मध्ये आले होते, त्यावेळेला काही नगरसेवकांनी बैलगाडीवरती कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटलांची मिरवणूक काढली होती आणि एक वेगळं वादळ त्या काळामध्ये निर्माण झालं होतं. वडिलांच्या निधनाचं मुख्य कारण होतं की त्यावेळेचं तत्कालीन सरकार हे काँग्रेस पक्षाचं होतं आणि काँग्रेस पक्षाला या विषयावरती रस नव्हता आणि म्हणूनच ज्या समाजाचा मोर्चा मुंबईमध्ये आणला आणि ज्या समाजाला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळण्याची शक्यता होती, तिथं त्यांना नाराज करण्यात आलं आणि वडिलांनी टोकाची भूमिका घेतली आणि 23 मार्च 1982ला वडिलांचं बलिदान दिलं. त्यानंतर वेगवेगळे आयोग महाराष्ट्रामध्ये झाले. त्या आयोगाच्या माध्यमातून मराठा समाजाला आर्थिक निकषावरती आरक्षण मिळावं यासाठी मागणी त्यावेळेला मांडण्यात आली, परंतु राज्यकर्त्यांनी आणि खास करून काँग्रेस पक्षाच्या लोकांनी या ठिकाणी मराठा समाजाला हे मिळवून दिलं नाही. यथाकथाचित त्यावेळेला काँग्रेसच्या नेत्यांनी हा विचार केला असता की जरी आमदार मराठा आहे, उद्योगपती मराठा आहे, परंतु आजही ग्रामीण भागातला शेतकरी, त्याचा मुलगा हा शिक्षणापासून वंचित राहतो, कारण आरक्षणाच्या असणाऱ्या लोकांना फायदे मिळतो. त्याच्यानंतर नोकरीपासून वंचित राहतो आणि आरक्षणापासून जसं इतर समाजाला न्याय मिळाला तसं मराठा समाजाला मिळाला पाहिजे असं होता. हे जर त्यावेळेला निर्णय घेतला तर एवढे मोर्चे आणि बलिदान झाले नसते. परंतु दुर्भाग्य आहे समाजाचं, समाजाच्या जीवावरती नेते मोठे झाले, समाजाच्या जीवावरती पक्ष मोठा झाला, पण समाज कधी मोठा नाही झाला. 1999 नंतर सातत्याने जर तुम्ही पाहिलं तर काँग्रेस पक्षाचे जे मुख्यमंत्री पद आहे हे मराठा समाजाचेच मुख्यमंत्री आहे. स्वर्गीय विलासराव देशमुख, त्यानंतर काही काळ अशोकरावजी चव्हाण साहेब, ऋतुराजजी चव्हाण साहेब आणि या सगळ्यांनी राज्याचा उपभोग घेतला, परंतु मराठा समाजाला काहीच त्या ठिकाणी दिलं नाही. उपमुख्यमंत्री म्हणून स्वर्गीय आर आर पाटील साहेब, विजयसिंह मोहिते पाटील साहेब, अजितदादा पवार या लोकांनीही मराठा समाजाला हाताशी काय दिलं नाही. आणि ज्या वेळेला कोपर्डीची घटना घडली त्यावेळेला देवेंद्र फडणवीस साहेब जे पहिले राज्याचे भाजपचे मुख्यमंत्री झाले, त्यांच्या लक्षात आलं की अरे, एवढ्या मोठ्या समाजाचं नेतृत्व करणारा वेगवेगळे पक्ष जाणीवपूर्वक हे आरक्षणापासून वंचित ठेवतो. मग त्यांनी या आंदोलनकर्त्यांना सामोरं जात असताना काही निर्णय घेतले. त्या निर्णयाला अनुसरून या ठिकाणी पहिल्यांदा त्या ठिकाणी एक चांगल्या आयोगाची स्थापना केली. आयोगाच्याच माध्यमातून कायदेशीर त्या ठिकाणी आरक्षणाचा एक मागासलेपणाचा अहवाल
त्यांनी तो आयोगाच्या माध्यमातून सरकारला दिला. सरकारने तो अहवाल या सभागृहामध्ये त्या ठिकाणी मांडला आणि सभागृहाच्याच माध्यमातून एकमुखाने SC-BC म्हणून त्या ठिकाणी आरक्षण दिलं आणि त्यामुळे राज्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या दृष्टिकोनातून जर सकारात्मक आणि भक्कम पाऊल उचललं असेल तर भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे एकमेव कारण आहे की ज्यांच्यामुळे आम्हाला आरक्षण मिळालं. कालांतराने काही आमचे भाऊबंद आहेत ते आम्हाला दिलेल्या आरक्षणाबद्दल त्या ठिकाणी कोर्टात गेले आणि कोर्टात गेल्यानंतर आरक्षणाची व्याख्या त्यामध्ये कमी करण्यात आली, टक्केवारी कमी करण्यात आली आणि 12 आणि 13% म्हणजे शिक्षणामध्ये आरक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण अशा प्रकारचं आरक्षण त्या ठिकाणी हायकोर्टामध्ये जाहीर करण्यात आलं आणि त्याच्यानंतर कालांतराने मग ही आरक्षणाची परंपरा आणि आरक्षणाचा उपभोग आमच्या मराठा समाजाला मोठ्या प्रमाणामध्ये घेता आला. आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर, ओबीसी साठी छगनरावजी भुजबळ ठाम भूमिका मांडतात. शासनासोबत असून सुद्धा ते कधी कधी ओबीसी समाजासाठी शासनाच्या विरोध जायचा प्रयत्न करतात. गोपीचंदजी पडळकर जे धनगर समाज नेते आहे ते धनगर आरक्षणासाठी ते अग्रेसिव्ह असतात. स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे ज्यांनी त्यावेळेस व्हिजेंटीमध्ये बंजारी समाजाचा व्हिजेंटीमध्ये समावेश केला. असे अजून आपलं एक नाव सांगता येईल, प्रकाशजी आंबेडकर जे एससी समाजाचं नेतृत्व करतात आणि त्यांच्यासाठी झटतात, त्यांच्या हक्काचे झटतात. सर्व मराठा समाज बांधव जे पण नेते असतील, आता बहुतांश करून आपण सांगितल्याप्रमाणे आपण जर महाराष्ट्राचा इतिहास बघितला कधी तर बहुतांश मुख्यमंत्री मराठा समाज झालेले आहे. जसं या 4 नेत्यांनी ठणकावून सांगतात की नाही आमचं आरक्षण हिरवलं नाही गेलं पाहिजे, आमच्यात टाकू नका, जे शासनही भांडतात. आता आपल्या समाजाचे मुख्यमंत्री बरेचसे होऊन गेले. त्यावेळेस कदाचित जर दिलं असतं आरक्षण त्यावेळेस एवढा गवगावा झाला होता, त्यावेळेस एवढं सोशल मीडिया नव्हतं, काहीच नव्हतं, दिलं गेलं असतं. जसे बाकीचे समाजाचे नेते त्यांच्या समाजासाठी झटतात ते त्यांचं राजकीय कारकीर्द पणाला लावतात की माझं राजकारण डुबलत चालेल, माझं पद हिलत चालेल, परंतु माझा समाज जगला पाहिजे, माझा समाज कुठेतरी मोठा झाला पाहिजे. असं आजपर्यंत आपल्या मराठा समाजाचा मुख्यमंत्री असो, आमदार असो, खासदार असो, मंत्री असो, ह्यांना का वाटत नाही. विशेष म्हणजे करून आपण स्वतःला मराठा हे लढवय्या म्हणतो, क्षत्रिय म्हणतो. मग त्या टायमाला आपल्या मराठा समाजाचं विशेष करून राजकीय लोकांचं क्षेत्रीय तर कुठे जातं. काय होतं, मराठा समाज हा पहिल्यापासूनच 12 बलुतेदार आणि 18 पगड जातीचं नेतृत्व करणार आहे. सभागृहामध्ये असो, मतदारसंघामध्ये असो, तो सदैव या सगळ्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी झटत असतो. परंतु मूळचा समाज आपला हा वंचित राहतोय याच्याबद्दल कधीच त्यांनी गांभीर्याने पाहिलं नाही. यदा कदाचित मराठा समाजाचा आमदार किंवा मुख्यमंत्री, तो त्याचा मेव्हणा, त्याचा भाऊ, त्याची मेव्हणी, त्याचा ड्रायव्हर, त्याचा PA हा आर्थिक सक्षम झाले. परंतु मूळ मराठा समाज सक्षम झाला का, यांनी कधीच त्याचं आत्मचिंतन केलं नाही. दुसरं आहे की आपल्या मराठा समाजामध्ये प्रचंड स्पर्धा आहे. म्हणजे जर तुम्ही पाहिलं की निवडणुकीमध्ये काय काय वेळेला एक मराठा समाजाच्या समोर 10 मराठा समाजाचेच लोक उभी राहतात आणि जो चांगलं काम करत असेल त्याला पाडण्याचा प्रयत्न करतात. परंतु इतर समाजामध्ये थोडंसं पुढे मागे करतात. जर इतर समाजामध्ये आपण पाहिलं की त्यांच्या लक्षात आलं की बाबा XYZ हा माणूस या विशिष्ट समाजाचा आहे आणि त्याला पाडण्यासाठी दुसऱ्या समाजाची माणसं उभी आहेत, तर तो सगळा समाज एकत्र होतो आणि आपल्या समाजाच्या माणसाला निवडून आणण्याचा प्रयत्न करतो. आणि मराठा समाजांच्या इतिहासामध्ये जर आपण पाहिलं की आपणच आपले वैरी आहोत आणि म्हणून कधीही मराठा समाज एकत्र आला नाही. आणि म्हणून ज्या वेळेला अशा प्रकारे विशिष्ट बाब येते, उदाहरणार्थ एक चांगला गोष्ट तुम्हाला सांगतो की डिसेंबर महिन्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी एक देशमुख ही घटना घडली, ज्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर भारताच्या पार्लमेंटमध्येही देशमुखांची ज्या पद्धतीने हत्या करण्यात आली त्या हत्येबद्दलची चर्चा त्या ठिकाणी झाली. अशा परिस्थितीमध्ये विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये 80% सदस्य जर मराठा समाजाचे असतील तर त्यांनी कसा निर्णय घेतला पाहिजे, चर्चेत सहभागी झाला पाहिजे, बोललं पाहिजे. पण आपण जर पाहिलं तर या सगळ्या चर्चेमध्ये सहभागी होणारे मंडळी ही सगळी बेरजेचे राजकारण करत होती. हे दुर्भाग्य आहे.
आमच्या सुरेश दस साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीनं तो मुद्दा उचलला, त्याला लावून धरला. परंतु एकटे सुरेश दस आष्टीमध्ये मराठा आहेत का? मग बाकीच्या जिल्ह्यातले मराठा आमदार कुठे गेले? काही आमदार बोलले असतील सभागृहामध्ये. ते रेकॉर्डवरती बोलले असतील. पण ते रेकॉर्डवरतीच बोलले फक्त. ज्यावेळेला रेकॉर्ड संपलं, सभागृह संपलं, मग त्यावेळेला कुठे आंदोलनामध्ये असले का? त्यांची कुठे तळमळ दिसली का? की त्या असणाऱ्या मारेकरींना पकडून देणं. ते मारेकरी कुठल्या जातीचे आहेत हे महत्वाचं नाही. पण ज्या पद्धतीनं देशमुखांची हत्या करण्यात आली, ते हत्या ही फार निर्घृण होते. असे कितीच प्रसंग जातात. आरक्षणाच्या बद्दलही मी सभागृहामध्ये बघायचो. मीही विधान परिषदेचा आमदार होतो. तर सभागृहामध्ये ही चर्चा ज्यावेळेला यायचो, तर कित्येक वेळा मराठा समाजाची लोकं फक्त नावापुरतं बोलायची. त्यांच्यामध्ये रेकॉर्डवरती मी बोललो मतदारसंघात व्हिडिओ पाठवण्यासाठी. पण तेवढी झटत नाही ही शोकांतिका आहे. पण कधीतरी मराठा समाजाच्या सभागृहाच्या आमदारांना जाणीव येईलच, की ज्या पद्धतीनं इतर समाज स्वतःच्या समाजाचं रक्षण करण्यासाठी आपली राजकीय कारकीर्द, आपला सामाजिक कार्यकर्ते, आपला पक्ष दावणीवर लावून समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी झटत असतील, तर मग आम्ही का मागे पडा? म्हणून कधीतरी मराठा समाजाच्या आमदारांनी, सर्वपक्षीय आमदारांनी याचं चिंतन केलं पाहिजे आणि त्यांनी सत्याच्या मागे प्रखरपणे उभं राहिलं पाहिजे. जरी सत्ताधारी पक्षाचा आमदार असला, तरी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना रोखण्याचं काम केलं पाहिजे. आपल्या समाज बांधवांसाठी तेवढं तरी त्यांनी पाऊल उचललं पाहिजे. हो सर. आजचा इंटरव्ह्यू पाहिल्यावर कदाचित मला असं वाटतं, की काही आमदारांच्या वागणुकीमध्ये फरक पडेल आणि आपल्या मराठा समाजातले तरुण वर्ग जे बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी नक्कीच काहीतरी करतील असे मी आशा करतो. आता आपण मेन मुद्द्यावर वळूया सर. आपण सध्या अध्यक्ष आहात आर्थिक अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे. आजपर्यंत किती लाभार्थ्यांना याच्या माध्यमातून लाभ मिळाला सर? खरं म्हणजे महामंडळाची खरी सुरुवात ही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मुख्यमंत्री कारकिर्दीपासून सुरू झाली. ज्यावेळेला या महामंडळाची सुरुवात झाली, त्याच्यानंतर या योजनेमध्ये समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी त्या ठिकाणी कोण जबाबदारी घेईल आणि अशा परिस्थितीमध्ये माझ्यावर जबाबदारी दिली. या जबाबदारीच्या माध्यमातून ज्यावेळेला आम्ही सुरुवात केली, त्यावेळेला आमच्यासारख्या कार्यकर्त्यालाही प्रश्न पडत होता, की भविष्यामध्ये काय होईल? परंतु जसा आम्ही प्रवास सुरू केला, लोकांना भेटायला लागलो, कलेक्टरची मीटिंग, बँकेशी बोलायला लागलो, तर आम्हाला कुठेतरी यश प्राप्त झालं आणि आज महाराष्ट्रामध्ये 1,38,000 मराठा उद्योजक करण्यामध्ये महामंडळाच्या सर्व सहकाऱ्यांना म्हणजे आमचे महामंडळाचे DCO असतील, आमचे MD असतील, आमचे सगळे पदाधिकारी असतील, सरकार असेल, बँकर असेल यांना यश मिळालं. या 1,38,000 लोकांना, लाभार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये 11,000 कोटीचं बँकेने कर्ज वाटप केलं आणि त्याचबरोबर 1,000 कोटीचं व्याज परतावा आम्ही आजपर्यंत लाभार्थ्यांना दिला. पहिल्या टप्प्यातले जवळजवळ 10,000 लाभार्थी त्यांना व्याज परतावा मिळून त्यांची 5 वर्षाची स्कीमही संपली आणि नव्यानं आता त्या ठिकाणी 7 वर्षाची स्कीम पण लोकांनी या ठिकाणी घेतलेली आहे. एकंदरच महाराष्ट्रामध्ये कमी वेळेमध्ये ग्रामीण भागापर्यंत पोहोचण्याकरिता आणि मराठा उद्योजक करण्याकरिता अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे खूप मोठं माध्यम निर्माण झालं आणि त्याचमुळे मराठा उद्योजकांची संख्या आता फार झपाट्यानं त्या ठिकाणी वाढत आहे. बरोबर सर. आपण आपला दौरा आम्ही ज्यावेळेस बघितला की 2 दिवसाअगोदर, तेव्हा आम्ही 2 दिवस आमच्या युवा क्रांती न्यूजने एक सर्वे केला, की आर्थिक विकास महामंडळाचा कारभार कसा चालू आहे. तर त्या सर्वेमध्ये आम्हाला असं आढळलं, काही लोकांचे आम्ही पर्सनली जाऊन भेटलो त्यांना. आर्थिक विकास महामंडळामुळे आपल्याला सर्व प्रकारच्या सर्व सुविधा अतिशय वेगाने त्या ठिकाणी कोणताही त्रास नव्हता होत. क्लिअर होतात त्यावेळेला 2 ते 3 दिवसामध्ये. लेटर पण 2 ते 3 दिवसात भेटून जातात. फक्त प्रश्न येतो बँकेच्या ठिकाणी. आता तरुण वर्ग आपल्या समाजामध्ये बहुतांश ठिकाणी काय झालेलं आहे सर, की नजूलच्या जागेवर आपले बऱ्याच लोक बांधकामावर राहतात. त्यामुळं ती नजूल जागा आपण मॉर्गेज करू शकत नाही. ज्याप्रमाणे आपण ते सांगितलं दुपारी, की कॉर्पोरेटिव्ह बँकेमध्ये तुम्ही जा, तुमचं लोन लवकर होईल आणि त्याचं मॉर्गेज द्यायला लागेल. परंतु बहुतांश ठिकाणी नजूलची जागा असल्यामुळं, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा भाडापट्टा नसल्यामुळं ती जागा बँक मॉर्गेज करू शकत नाही. त्यामुळं ज्यावेळेस नॅशनलाइज बँकेमध्ये त्याचे जे लाभार्थी जातात, त्यावेळेस नॅशनलाइज बँक कोणत्याही प्रकारचं
सहकार्य त्या ठिकाणी करत नाही. ते सरळ सांगतात की आम्हाला आर्थिक विकास महामंडळाशी काही घेणं नाहीये. आम्हाला कोणत्या अशा प्रकारचे आदेश आले नाही. तर सर्व तरुणांची अशी इच्छा आहे की आपल्या माध्यमातून राष्ट्रीयकृत बँकामध्ये कशा प्रकारचं लोन भेटेल, कसं देतील ते, त्यासाठी प्रयत्न करावा असे जो आम्ही सर्वे केला तर तो एक सूर निघलेला आहे. याच्यावर काय बोलतात सर? महामंडळाची व्याख्या ही फार स्पष्ट आहे की व्यवसाय करण्याकरिता बँकेमधून कर्ज आणि आपण जे कर्ज घेतात त्याचं व्याज महामंडळ त्या ठिकाणी देणार. आता याच्यासाठी सर्वप्रथम आपण मराठा असला पाहिजे. याचं कारण काय आहे की विदर्भामध्ये महामंडळाची योजनेची व्याप्ती का वाढत नाही? त्याचं कारण असं आहे की 1982च्या नंतर मंडल आयोगाच्या वेळेला डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी त्यावेळेचा जो मराठा समाज होता, जो खरं म्हणजे शेतकरी होता, त्याला कुणबी म्हणून त्या ठिकाणी प्रमाणपत्र घेतलं आणि बहुतांश लोक कुणबी प्रमाणपत्र घेतल्यानंतर ते सगळी ओबीसी मध्ये समाविष्ट झाले आणि त्यामुळे काय झालं की विदर्भामध्ये आम्हालाही काम करताना, महामंडळालाही काम करताना ही अडचण येते की जर कुणबी प्रमाणपत्र असेल, जातीचा दाखला असेल, तर मग त्या तरुणांना ओबीसी महामंडळामधून त्या ठिकाणी योजनेचा लाभ मिळतो. परंतु जर मराठा असेल, तर त्याला आपल्या महामंडळाच्या योजनेमधून लाभ मिळू शकतो. बँकेची जी कर्ज प्रणाली आहे, ही समजून घेण्याची फार गरजेचे आहे. बँकेच्या कर्ज प्रणालीमध्ये आपण एल-वाय काढणं महामंडळावरती क्रमप्राप्त आहे. एल-वाय काढल्यानंतर त्या ठिकाणी प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करणं, जो व्यवसाय आपण करणार आहोत, त्या व्यवसायाच्या बद्दलची आपली माहिती, अनुभव असणं फार गरजेचं आहे. यामध्ये एल-वाय काढल्यानंतर आपल्याच एखाद्या सीए कडनं प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून बँकेमध्ये ज्यावेळेला आपण जातो, त्यावेळेला नक्कीच बँक मॅनेजर त्या ठिकाणी तपासणी करत असतो, की नक्कीच लाभार्थी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आहे का फक्त त्या ठिकाणी योजनेअंतर्गत लाभ घेऊन त्याचा पैशाचा वापर हा दुसऱ्या व्यवसायाला किंवा स्वतःसाठी करणार आहे. आणि या सगळ्या गोंधळामध्ये त्या ठिकाणी गडबड होते. बँकेचे अधिकारी हा परप्रांतीय आहे आणि त्यांची दर 2-3 वर्षाची बदली असते. बँक मॅनेजरला खास करून विदर्भातल्या लोकांना या योजनेची माहिती नाहीये. मी स्वतः पहिल्या टप्प्यामध्ये महामंडळाचा अध्यक्ष झाल्यानंतर बुलढाण्यामध्ये मी दौरा केला होता. म्हणजे कोविडच्या अगोदर. कालांतराने 2.5 वर्ष तर आमचं संचालक मंडळ उद्धवजी ठाकरे यांनी बरखास्त केलं होतं आणि म्हणून आम्हालाही काही करता आलं नाही. परंतु आदरणीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर पुनर्नियुक्ती झाली, पण दौरा झाला नाही. आता आम्ही सुरू करतोय कलेक्टरची बैठक, तालुका स्तरावरती या योजनेअंतर्गत लोकांना माहिती देणं आणि मला विश्वास आहे की बँकेच्या लोकांना ज्यावेळेला महामंडळाचे अधिकारी, महामंडळाचा चेअरमन भेटेल, हळूहळू बँकरची लोकं त्या ठिकाणी नक्कीच या योजनेमध्ये लाभ घेतील. राष्ट्रीयकृत बँकांना कर्ज देत असताना मॉर्गेज द्यायची गरज लागत नाही. 2 प्रकारची क्रेडिट गॅरंटी आहे. ज्या क्रेडिट गॅरंटीचा जो ई-एम-आय असतो, म्हणजे ज्याचं ते इन्स्टॉलमेंट असतं, तेही महामंडळ लाभार्थ्यांना देत असतं. त्याच्यामुळं मला वाटत नाही की जे कुठल्यातरी जमिनीचा आपण उल्लेख केला, त्या जमिनी जरी असली तरी व्यवसाय करण्यामध्ये अडचण येईल. पण मला असं वाटतं की आम्ही प्रत्यक्षात ज्यावेळेला ग्राउंड लेव्हलवरती काम करू, त्यावेळेला बऱ्यापैकी गोष्टी त्या ठिकाणी आमच्याही लक्षात येतील. कारण अशाच प्रकारे वर्ग 2 जे आम्ही म्हणतो की साताऱ्यामध्ये आणि फलटण त्या ठिकाणी काही-काही जिल्ह्यामध्ये देवस्थान जमिनी आहेत किंवा मग शिक्केची जमिनी आहेत. काही देवस्थानाचे शिक्के आहेत. त्यांनाही जमिनीच्या तिथे व्यवसाय करता येत नाही. आणि यामध्ये आमचे महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी मध्यंतरी एक बैठक घेतली होती, ज्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील, शिवेंद्रराजे भोसले आणि मलाही उपस्थित राहायची संधी मिळाली. त्यावेळेला त्यांनी मान्य केलं, की अशा वर्गांच्या जमिनीवरती गरिबांना व्यवसाय करण्यासाठी आम्ही काहीतरी वेगळी तरतूद करू. परंतु प्रत्यक्षामध्ये त्याचं काही नोटिफिकेशन आलं नाही. ज्यावेळेला तसं नोटिफिकेशन येईल, तर नक्कीच तुमच्या लोकांनाही या खामगाव म्हणा किंवा बुलढाण्यामधील असणाऱ्या नागरिकांना, मराठा समाजाच्या लोकांना बँकेमध्ये मॉर्गेज करण्याची अडचण येणार नाही. परंतु राष्ट्रीयकृत बँकांमधूनच आपल्या लोकांना कर्ज मिळालं पाहिजे, याच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू. बरोबर आहे सर. आपण असा प्रयत्न केल्यामुळं बहुतांश तरुणांचा तो व्यवसाय जो करायचा आहे, त्यांना जो उद्योग करायचा आहे, तो प्रश्न मिटेल. आज मीटिंग झाल्यानंतर प्रामुख्याने आम्ही मराठा तरुणांना जेव्हा भेटलो, जेव्हा त्यांच्यात हिजवूत केली, त्यावेळेस आम्हाला एक प्रामुख्याने एक गोष्ट आढळली, की अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ हे कुठेतरी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कमतरता आहे.
कुठेतरी लोकांपर्यंत ती माहिती पोहोचत नाहीये. आज असा सूर त्या मीटिंग झाल्यानंतर आम्हाला बघायला मिळाला. आता तुम्ही सांगा सर, याच्यानंतर लोकांपर्यंत ही जी स्कीम आहे ही जाण्यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळ काय प्रयत्न करेल? काय समोर काय नियोजन आहे कसं? सरकार सगळ्याच वेळेला तुम्ही इतकं अपेक्षा नाही केली पाहिजे समाजाच्या लोकांनी. ते तुमच्या घरापर्यंत येऊन तुम्हाला योजना कळेल. आता आपल्या इथे एखादा लाभार्थी झाला त्याचं काम पण आहे ना. महामंडळ म्हणून आम्ही प्रचार प्रसार करतो, आम्ही बैठका घेतो. आता आम्ही शोधायचं कसं, की इथं मराठा कोण आहे, कुणबी मराठा कोण आहे? मग त्यात कुणबी आणि मराठ्याचा विषय आला, की आणि डोक्याला आमच्या ताप होईल. त्याच्यामुळे मराठा समाजाच्या जे काही संघटना आहेत, त्या संघटनेच्या लोकांची जबाबदारी असते आणि जो लाभार्थी आहे, त्यांनी पण एक जबाबदारी आपण घेतली पाहिजे, की बाबा मला लाभ मिळाला. आता हा लाभ माझ्या इतर भावंडांना कसा मिळेल? याच्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे ना. आणि महामंडळ जरी म्हटलं, तर महामंडळ काय तुमच्या दारापर्यंत येऊन तुम्हाला लाभ मिळवून देऊ शकणार नाही. जसं फायनान्स कंपनी तुमच्या दारापर्यंत येऊन कर्ज देण्यासाठी काही कागदोपत्रीवर सह्या घेतं, तसं महामंडळ देणार नाही. पण आम्ही नक्कीच एक करू, की भविष्यामध्ये आपल्या बुलढाण्यामध्ये खास करून खामगावमधून आम्ही सुरुवात करू. गजानन महाराजांचा आशीर्वाद घेऊन, की या सगळ्या परिसरामध्ये जो मराठा समाज आहे, त्यांच्या घरापर्यंत तरी कसं पोहोचता येईल त्यावेळेला आम्ही काही पोहोचू, आम्ही काही प्रयत्न करू. मला यश मिळेल असं मला पूर्णपणे गॅरंटी. एक शेवटचा प्रश्न सर, आज आमच्या युवा क्रांती चॅनलच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुणांना तुम्ही काय आवाहन करू इच्छिता, की जेणेकरून त्यांचा कल आर्थिक विकास महामंडळाकडे येईल आणि ते उद्योगामध्ये जातील आणि व्यवसायामध्ये जातील? याच्यासाठी काय आवाहन करतात? बघा, आजपर्यंत आपल्या समाजाने शेतीपूर्वक व्यवसाय केला आणि शेतीच्या पलीकडे आपण काही प्रमाणामध्ये शिक्षण घेतलं. आपल्या तरुणांमध्ये एक वेगळ्याच प्रकारचं आता वातावरण आहे, की हे सोशल मीडिया, मोबाईल आणि त्याच्यानंतर पुढाऱ्यांच्या मागे फिरणं, दगडी मारणं, आंदोलन करणं, ह्याच्या पलीकडेही लोकांनी आता पायावर उभं राहिलं पाहिजे. दुर्भाग्याने जर आपण पाहिलं, की या महाराष्ट्रामध्ये मूळचा मराठा समाज किंवा मराठी समाज हा होता. परंतु आपल्या या पूर्ण राज्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये बघायला गेलं तर इतर लोकं व्यवसायाने मोठी झाली. त्यांच्या काय बापदादाने थोडी ना व्यवसाय केला, पण त्यांनी धाडस दाखवलं होतं. त्यांच्या मागे कोणीतरी आधार उभा होता. त्यांच्या मागे व्यवसाय करण्याची जिद्द होती. आज आपण कुठल्याही व्यवसायाला गेलो तर आपला खर्च कमी आणि फायदा कसा झाला पाहिजे हा विचार केला पाहिजे. परंतु असं नको व्हायला, की आपण व्यवसायाला उतरलो, गल्ल्यामध्ये जमलेला पैसा संध्याकाळी मित्रमंडळींच्या बरोबर उडवून टाकला आणि उद्या पंचायत समितीचं पंचायत झाली आणि कर्ज फेडायला पैसेच नाही राहिले आणि धंदा बंद केला, असं होता कामा नये. योजनेमध्ये अडचणी खूप असतात. सरकारी योजना आहे, अडचणी आहेत, बँकेकडनं कर्ज मिळतो, मिळत नाही, अडचणी आहेत. पण या अडचणी असल्यामुळे नैराश्य झाले नाही पाहिजे. ती एक परीक्षा असते. त्या परीक्षेमध्ये तुम्हाला पास व्हावं लागतं. एखाद्या वर्गामध्येही तुम्हाला 1 वर्ष लागतं ना पास व्हायला, दुसऱ्या वर्गात जाता. मग तुम्हा लोकांना, मराठा समाजाला जर बिनव्याजी कर्ज हवं असेल, व्यवसायामध्ये एक आधार पाहिजे असेल, तर थोडंसं परिश्रम तर घेतलं पाहिजे ना. बँकेच्या मॅनेजरला भेटणं, व्यवसायाच्या निमित्ताने त्याला कन्व्हिन्स करणं आणि जरी नसलं, तरी जरी काही झालं नाही, तरी कागदोपत्री फाडून उपयोग होणार नाही ना. तुम्ही भेट घ्या, महामंडळाचे कर्मचारी आहेत, महामंडळाचे अध्यक्ष आहे, जो स्वतः अण्णासाहेबांचा मुलगा आहे, मराठा समाजाची एक नाळ जोडलेली आहे. भारतीय जनता पक्ष जरी माझा पक्ष असला, तरी मराठा समाज आहे ना, मी मराठा आहे ना. माझ्यामध्ये कधी हे पक्षीय राजकारण येत नाही आणि आमचा नेताही आम्हाला सांगतो, देवेंद्र फडणवीस साहेब, की तुम्ही पक्षीय राजकारणापेक्षा सामाजिक चळवळीमध्ये मराठा समाजाला उद्योजक जाण्यासाठी काम करा. आणि म्हणून माझ्या सर्व, खास करून आज मी शेगावला गजानन महाराजांचं दर्शन घ्यायला आलो, काही कार्यक्रमानिमित्त आलो असलो, त्या टीव्ही चॅनलच्या माध्यमातून मी सर्व मराठा बांधवांना विनंती करतो, की लवकरच अखिल भारतीय मराठा महासंघाने काही सामाजिक संघटना लवकरच एक मेळावा या ठिकाणी आयोजित करतील जनजागृतीसाठी. महामंडळ काय आहे, कसं कर्ज घ्यायचं, आम्ही काही बँकेशी त्या ठिकाणी जोडू आणि बँकेच्या माध्यमातून आपल्याला कशी ताकद मिळेल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू. पण तुम्ही निराश होऊ नका, तुम्ही नाराज होऊ नका, तुम्ही जिद्द सोडू नका. कारण हे महामंडळच महाराष्ट्रामध्ये मराठा उद्योजक घडवू शकतो आणि भारतामधली सगळ्यात मोठी क्रांती जर बँकिंग क्षेत्रामध्ये सरकारी महामंडळामधून होत असेल, तर ती फक्त अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्याच माध्यमातून
बाकी कुठल्याच महामंडळातून एवढी होणार नाही. फार कमी वेळामध्ये आम्ही एक मोठा टप्पा गाठलेला आहे, म्हणजे 1,00,000चा. 10-10, 20-20 वर्ष झाली तरी लोकांना टप्पा गाठता येत नाही. पण आम्ही बोटावर मोजणारे काही वर्षामध्ये गाठलेला आहे. आता 5,00,000चा टप्पा आम्हाला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे आणि ह्याकरिता विशेष बाब म्हणून आम्ही लवकरच या जिल्ह्यातल्या आणि विदर्भामध्ये मायक्रो प्लॅनिंग करून ज्या ठिकाणी मराठा समाज असेल, त्या ठिकाणी या योजनेचा त्याला लाभ मिळेल असा आम्ही प्रयत्न करू. माझ्या सर्व मराठा बांधवांना एकच विश्वास देतो, की आपण सर्वजण एकत्रपणे येऊन कर्ज जरी नाही मिळालं तर निराश व्हायचं नाही. बँकेकडे जायचं, बँकेला भेटायचं, बँकेला आपली भूमिका सांगायची, परंतु कर्ज मिळवून घ्यायचंच, एवढीच माझ्या सर्व मराठा बांधवांना विनंती. मराठा समाजातील सर्व तरुणांना सरांनी ज्या प्रकारे आवाहन केलं, त्या आव्हानाचा आधार घेत मी सर्व मराठा समाजातील तरुणांना सांगू इच्छितो की निराश होऊ नका. शासन तुमच्यासोबत आहे, आर्थिक महाविकास मंडळ आपल्यासोबत आहे आणि समाज बांधव पण तुमच्यासोबत आहे. येणाऱ्या काळात उद्योगामध्ये जास्तीत जास्त सहभाग घ्या. ज्या ठिकाणी तुम्हाला कोणत्या अडचणीत असतील त्यावेळेस आमच्या युवा क्रांती चॅनलशी संपर्क साधा किंवा वैयक्तिक माझ्याही संपर्क साधा, कारण मी पण एक उद्योजक आहे. उद्योगामध्ये काय काय अडचणी येतात याच्यातून मी गेलेलो आहे. त्यामुळे तुम्हाला कोणत्या ठिकाणी जर अडचणी आल्या कधी तर माझ्या माध्यमातून आणि सरांनी जर सांगितलं आपल्याला सरांच्या माध्यमातून ते आपण दूर करण्याचा प्रयत्न करू. सर आपण आज आलात आणि जे जुने दिवस होते, अण्णासाहेब पटेल ज्यावेळेस आले होते शेगावला, त्या आठवणीला आज उजाळा मिळाला आणि शेगाव शहरातील काय बुलढाण्यावरून, खामगावरून, बलगवरून, नांदेडवरून बरेचसे मराठा मंडळी शेगावात आली आणि तुमच्या मार्गदर्शनामुळं सगळं आज एक नवचैतन्य या बुलढाणा जिल्ह्यामध्ये मराठा तरुणांमध्ये तयार झालं. या नवचैतन्याचं रूपांतर नक्कीच मराठा उद्योग वाढण्यामध्ये होईल अशी आम्ही आशा करतो. आणि आपण जी युवा क्रांती न्यूज चॅनलला भेट दिली, जी एक चांगली मुलाखत दिली की ज्या या मुलाखतीमुळं कुठेतरी मराठा समाजातील तरुण हे उद्योगधंद्याकडे वळतील, व्यवसायाकडे वळतील अशी मी आशा व्यक्त करतो. आणि येणाऱ्या काळात जर काही मराठा समाजात तरुण बांधवांना काही अडचणी आल्या कधी आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुमच्या नक्की संपर्क करू. युवा क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक विजय यादव. नमस्कार. सरांचा सत्कार घेऊ. सर आपण या ठिकाणी आलात आणि आम्हाला मुलाखत दिली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार.